गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. मी मनोज सपकाळे, अदालत टाइम्स न्यूज जळगाव. आपण आता आहोत शहर पोलीस स्टेशन येथे आणि धुलीवंदनच्या आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गतामध्ये जळगाव शहरामध्ये आव्हाने शिवारामध्ये या 5 गाड्या इथे पकडण्यात आलेल्या आहे आणि बजरंग दलच्या ग्रुपने या गाड्या इथे पकडलेल्या असून या गाड्यांमध्ये अवैधरित्या गुर घेऊन जात असताना यांना आढळले असून यापुढील कारवाईसाठी शहर पोलीस स्टेशन येथे या गाड्या आणण्यात आलेल्या आहे आणि याच्यावरती आता पोलीस दल काय कारवाई करते याबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत या गायींच्या सोबत ज्या गाड्याचे मालक आहेत ते पण आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही या गुरं विक्रीसाठी बाजारात नेत होतो आणि बजरंग दल यांनी या गाड्या आम्हाला थांबवून इथं आणण्यात आलेल्या आहे. तर त्यांचं काय प्रक्रिया ते आपण इथं जाणून घेऊ. आपल्यासोबत इथं बजरंग दलचे प्रवीण कोळी दादा आहे. हे आपल्याला माहिती देतील की कशा प्रकारे या गायी आणण्यात आलेल्या आहेत. दादा, जय श्रीराम. आज आम्ही सकाळी 5 वाजता आपले काही बजरंग दलाचे कार्यकर्ते व हिंदू सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे सगळे मिळून यांनी या 5 बुलेरो पिकअप पकडल्या. शिवाजीनगरच्या परिसरातील पहिल्यापासून त्यांना काही टीप भेटली होती की बुवा चोपड्या या भागातून निघताय. तसंच सगळे कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आणलेली. आता चौकशीचा भाग साहेब करतील तिथं. जय श्रीराम. आपण तिथं विचारपूस केली होती का यांना की गाड्या आपण कुठे घेऊन जात आहे काय? आम्ही या गाड्यांचं विचारपूस करण्यात आली तर त्यावेळेस त्यांनी बाकीच्या काही गाड्याचे ड्रायव्हर वगैरे होते त्यांनी उडीचे उत्तरं दिले आणि काही बाकीचे ड्रायव्हर असल्यामुळे ते पडून बी गेले. त्यामुळे सीधं हे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गाड्या आणल्या आहे. एक संशयाच्या कारणास्तव या गाड्या इथं शहर पोलीस स्टेशन इथं आणण्यात आलेल्या आहे. बजरंग दल तर्फे ह्या ज्या गाड्या इथं जमा झालेल्या आहेत यांची आता पोलिसांची कारवाई इथं होत असून मी मनोज सपकाळे, अदालत टाइम्स न्यूज जळगाव.